म्हणजे कधी कधी दुर्दैव वाटतं की का 100 वर्षापूर्वी गोविंदराव जन्माला आले, ते आत्ता का नाही येत. आत्ता असते तर कदाचित मराठी संगीत अजून खूप वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येऊ शकलं असतं. कारण कथेची समज, त्याला द्यायच्या रागांची समज आणि त्याचं कंपोजिशन, तर इतकं ते सुदिंग आहे सगळं, इतकं म्हणजे प्रासादिक हा शब्द वापरला तर खोटा ठरू नये. इतकं ते प्रासादिक आहे, इतकं ते पवित्र आहे की तो पवित्रपणा आता आमच्या मराठी चित्रपटाच्या संगीतांमधनं कुठेतरी हरवलाय असं वाटतं. आणि अशा वेळेस अ, गोविंदरावांसारखे एक अतिशय उत्तम संगीतकार ज्यांना आम्ही आज मिस करतोय. त्यामुळे बालगंधर्वपासून सुरुवात झाली, त्यांचं नाव आयुष्यात यायला, आणि ते यावर्षी मानापमान रिलीज झालं तेव्हा थांबलं असं म्हणणार नाही, एक टप्पा पूर्ण झाला. आता पुन्हा इथं जोडला गेला असतो.